उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे आपल्याला जेवण जातं, त्याचबरोबर काहीतरी हलकं असं अन्न खायला हवं असतं. अशा वेळेस आपण ज्वारीच्या पिठापासून खूप सारे वेगवेगळे जेवणासाठीचे पदार्थ, नाश्त्यासाठीचे पदार्थ तयार करत असतो. आणि या अगोदर आपण ज्वारीच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा ते तर पाहिलेलेच आहे. तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून छान असे जाळीदार मऊसूत हे टम्म फुगलेले छान असे आप्पे तयार करत आहोत. करायला सोपे आहे, जास्त वेळ लागत नाही. घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये हे जाळीदार आप्पे अगदी सहज बनवून तयार होतात. आणि तुम्ही नवशिकी असाल ना तरीही हे जाळीदार आप्पे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात बनवून तयार करू शकता. आतून पाहू शकता खूप छान असे पौष्टिक हे आप्पे तयार झालेले आहे. त्याचबरोबर हेल्दी रेसिपी आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे पौष्टिकतेचा विचार करून ही रेसिपी केलेली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. प्रत्येक वेळेस आपण रेसिपी करत असताना पौष्टिकतेचा विचार करून रेसिपी बऱ्याचदा बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामध्ये आजची ही रेसिपी देखील तेवढीच पौष्टिक आहे. ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक आणि जाळीदार आप्पे आज आपण नाश्त्यासाठी बनवत आहोत. त्यासाठी रोजचं जे भाकरी करण्यासाठी ज्वारीचं पीठ असतं ते पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. तर अर्धी ते पाऊण वाटी एवढा रवा घेतलेला आहे. त्यामध्ये पाऊण वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे. आता या ठिकाणी पाऊण वाटी ताक आहे आणि अर्धी वाटी दही आहे. दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही एक यूज करू शकता. या ठिकाणी मी ताकाचा वापर करत आहे. जर दह्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही दही देखील वापर करू शकता, परंतु खूप जास्त आंबट असं दही घेऊ नका किंवा ताक देखील खूप जास्तही आंबट घेऊ नका. अगदी ताजं फ्रेश 1 दिवस अगोदर केलेलं घ्या, जेणेकरून आप्पे छान असे जाळीदार होतील. त्याचबरोबर आप्प्याची जी चव आहे ती देखील परफेक्ट असेल. त्यानंतर आपण यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे रवा छान असा फुलण्यासाठी आपण हे 10 ते 15 मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत ओल्या नारळाची चटणी कशी तयार करायची ते पाहूया. त्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये मी दही टाकणार आहे. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता दहीऐवजी तुम्हाला जर फुटाणा डाळ टाकायची असेल तरी टाकू शकता. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि या ठिकाणी 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी दही टाकणार आहे, कारण लहान मुलांना दही टाकून केलेली चटणी शक्यतो माझ्या मुलांना आवडत नाही. त्यामुळे मी या ठिकाणी दह्याचा वापर खूप कमी केलेला आहे. परंतु दही या ठिकाणी वापरताना साधारणतः 3 ते 4 चमचे एवढं दही तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं आहे. फुटाणा डाळ घेतली तर अगदी पोहे खाण्याचे 2 चमचे तुम्ही या ठिकाणी फुटाणा डाळ वापरायची. कमीत कमी पाण्याचा वापर करून छान अशी घट्टसर चटणी वाटून घेतलेली आहे. फोडणी देण्यासाठी आपण या ठिकाणी तेल छान असं गरम केल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे. याची खमंग फोडणी आपण यावर दिलेली आहे आणि छानशी ही ओल्या नारळाची चटणी आपली बनवून तयार झाली. या फोडणीमध्ये जर तुम्हाला यामध्ये कोथिंबीर टाकायची असेल किंवा लाल सुक्या मिरच्या टाकायच्या असेल तरी देखील तुम्ही त्या टाकू शकता. हे पहा, छान अशी आपली खमंग ही ओल्या नारळाची चटणी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपले जे पीठ आपण भिजत घालण्यासाठी ठेवलं होतं ते देखील छान घट्टसर झालेलं आहे. त्यामध्ये जो रवा होता तो छान असा फुललेला आहे. या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. त्यासाठी आपण एक हिरवी चटणी करून घेऊ. त्यासाठी अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण याची छान अशी हिरवी चटणी करून घेतलेली आहे. ती हिरवी चटणी आपण यामध्ये टाकणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तिखटच्या अंदाजानुसार तुम्ही ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता. 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. चवीनुसार आपण 1 चमचा मीठ टाकलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेला अगदी छान असा पिकलेला टोमॅटो घ्यायचा. तो टोमॅटो यामध्ये आपण टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करायचं. आता आप्पे करण्यासाठी खूप जास्त बॅटर घट्टही ठेवू नका किंवा खूप जास्त सैल देखील ठेवू नका. हे पहा कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची ठेवलेली आहे. त्यानंतर आप्पे पात्र छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आणि छान प्रीहीट अगोदर करून घ्यायचं, गरम करून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये हे पीठ टाकणार आहोत. त्यासाठी अगदी थोडंसं आपण पोहे खाण्याचा 1 ते 1.5 चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट करून घेतल्यानंतर मध्यम आचेवर छान असे हे आप्पे आपण भाजून घेणार आहोत. आता या ठिकाणी हे आप्पे तळत असताना तुम्हाला जर खूप जास्त तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता, परंतु कमीत कमी तेलाचा वापर करून मी हे आप्पे तयार करणार आहे.
हे पहा अगदी छान असे आपण आप्पे तयार करून घेणार आहोत. आणि हे जर पीठ तुम्ही रवा आणि ज्वारीचं जे पीठ आहे ते जर तुम्ही रात्रभरासाठी ओव्हरनाईटसाठी जरी ठेवलं ना तरी चालतं. अगदी दुसऱ्या दिवशी तयार झालेले आप्पे खूपच जास्त खुसखुशीत जाळीदार तयार. अशा पद्धतीने आपण अगदी 10 मिनिटासाठी मध्यम आचेवर हे तसेच झाकून ठेवलेले होते. त्यानंतर गॅसचा फ्लेम हा कमी केलेला आहे आणि मंद आचेवर आपण त्याची जी एका तळाकडील जी बाजू आहे ती वरील बाजूला करून देणार आहोत. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं मध्यम आचेवर छान असे हे आप्पे आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने दोन्हीही बाजूने छान असे लालसर रंगावर हे आप्पे आपण भाजून घेणार आहोत. आता तुम्ही जर खूप जास्त तेलाचा वापर केला ना तर पाहिजे तेवढा छान असा लालसर रंग या आप्प्यांना पटकन येतो, परंतु आतून शिजण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही जर जास्त तेलाचा वापर करणार असाल तर गॅसचा फ्लेम हा थोडासा मंद ठेवा आणि मंद आचेवर हे आप्पे तळून घ्या, कारण तेलामध्ये पटकन आप्पे बाहेरून बाजूने लाल होतात परंतु आतून मात्र कच्चे राहतात यासाठी. आणि अशा पद्धतीने दोन्हीही बाजूने मी छान असे हे आप्पे भाजून घेत आहे. तर तुम्हाला जर एकाच बाजूने अगोदर जास्त भाजून घ्यायचे असेल तरी देखील तुम्ही ते भाजून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता अगदी जास्त वेळासाठी नाही, अगदी 10 मिनटासाठी आपण हे पीठ भिजण्यासाठी ठेवलं होतं तरीही परफेक्ट असे हे आप्पे आपले बनवून तयार होतात. अगदी छान असे आपले आप्पे तयार होत आहे. तोपर्यंत आपला कांदा लसूण मसाला आहे त्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगते. कांदा लसूण मसाला आपला लॉन्च झालेला आहे आणि तो जर कुणाला घ्यायचा असेल तर या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा मेसेज करून हा कांदा लसूण मसाला घेऊ शकता. कांदा लसूण मसाला आपण करताना पूर्णपणे शुद्धता राखून त्याचबरोबर केमिकल विरहित सर्व मसाले आपण शेतकऱ्याकडून घेतलेले आहे. त्यामुळे केमिकल विरहित आपला हा मसाला तयार झालेला आहे. त्यासाठी जो कांदा लसूण आहे तो आपण पाट्यावर वाटलेला आहे, तर मसाला डंकावर कुटलेला आहे. त्यामुळे अगदी शुद्धता राखून पारंपरिक पद्धतीचा आपला हा मसाला तयार झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तो घेऊ शकता. छान असे आपले आप्पे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे. गरमागरम आप्पे त्यासोबत ओल्या नारळाची चटणी आपण डिशमध्ये सर्व करत आहोत. रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील 6 दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन सर्व रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील. त्याचबरोबर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कमेंट करायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.